कानातले लावून घेतलेत मी आणि हे तर छोटीशी नथ घालते. नारळाला सगळं लावतो, म्हणजे मंगळसूत्र, कानातले, नथ वगैरे असं आम्ही सगळं घालतो. तर इतर ठिकाणी असे मुकुट वगैरे लावला जातो आणि नंतर मग त्याला दागिने वगैरे घातले जातात. तर आम्ही असं काही, म्हणजे आमच्या पद्धतीत आम्ही पहिल्यापासून जी चालत आलेली आहे तर आम्ही अशीच पूजा करतो. घेऊया. हे गुलाबाचं फूल आहे, तर ते मी तिच्या असं माळणार आहे. आणि वेणी पण घातली जाते. तर दुपारनंतर मम्मी बाजारातून जाऊन वेणी वगैरे घेऊन येणार आणि तिला मस्त छान असे माळून वगैरे घेणार. तर आता जी काही घरी फुलं आहेत त्याच फुलांनी मी घरी म्हणजे पूजा वगैरे करते. आता आपली पूजा वगैरे सगळं करून झालेली आहे. तिला फळं वगैरे पण ठेवलेली आहेत वगैरे करते. पूजा वगैरे झालेली आहे. बत्ती मी अगोदरच साईडला लावून ठेवलेली होती. तर पूजा मांडणी करून झाली आहे. देवीची पूजा पण झालेली आहे आणि तिला नैवेद्याला मी खडी साखर आणि जी काही फळं वगैरे आहेत तसंच सकाळी नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे. आणि दुपारी सगळं म्हणजे नैवेद्य असतो, म्हणजे डाळ भात भाजी काहीतरी गोड असं सगळं दुपारी दाखवलं जाणार. आणि मम्मी पण तिचं सगळं आता आवरून परत पूजा वगैरे करेल. आणि जे काही व्रताचं पुस्तक वगैरे असतं ते आता वाचलं जातं. ज्यांना टाइम नसतं ते संध्याकाळी येऊन वाचतात. आता सगळं पुस्तक वगैरे वाचणार आणि मग दुपारी नैवेद्य वगैरे छान असा बनवून मग देवीला दाखवलं जाणार. जशी मला शिकवलेली आहे, मी पहिल्यापासून जशी पूजा करते तशीच मी आज पूजा केलेली आहे. तर याच्यामध्ये काही चुकलो वगैरे असेल तर खरंच मला माफ करा. की ज्यांच्याकडे खूप असं वेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते, तर आमच्या घरी आम्ही अशीच पूजा करतो. आता मी गेले 2-3 वर्ष अशीच पूजा करते आणि मला त्याचं थोडंफार माहिती आहे, ते पण मी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. बाकी असं वेगळं काहीच नाही. आमच्या कोकणात अशी पूजा केलेली जाते साधी. तर आपली पूजा वगैरे झालेली आहे. चला मग